मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा, तुझ्या घडाच्या उतरंडीला नसे अंत ना पार, विठ्ठला तू वेडा कुंभार. गोरोबा काकाय वैरागी पुरुष म्हणून ओळखले गेले. निर्गुण निराकार परब्रह्म लौकिक रूप म्हणजे गोरा कुंभार. गोरोबा काकांच्या घराची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. गोरोबांचे आई वडील कुंभार काम व काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सदाचारी संतशील वृत्तीमुळे तेर गावात गोरोबांच्या वडिलांना गावकरी संत बनवत होते. स्वतःच्या परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच स्तंभातून संसद व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला प्रत्येक दिवस त्यांनी परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होते. आई आणि मुलीचं नातं हे शब्दांच्या पलीकडचं असतं. जसं विठ्ठलाने आपणास इथे भेटलेल्या प्रत्येक संतांचं. हीच आई, हीच मुलगी आपणास भेटण्यासाठी येत आहे आमच्या प्रशालेचे विद्यार्थी. विविध पात्राच्या मुखातील प्रभावी संवादामुळे नाटक सादर केले जाते. मंडळी, माझा मोबाईल टाइम. पण आता जगच आपल्या भोवती फिरतंय, तेही त्याचं कारण म्हणजे मोबाईल. अन्न, वस्त्र, निवारा यानंतर मोबाईलच आपल्या जीवनातील एक अविभाज्य अंग बनला आहे.
हे काय करताय? दिसत नाही काय? अभ्यास करते. अरे पण हा पाठ तर शिकवलेलाच नाही आहे. आता अभ्यास केलं म्हणून काय बिघडलं? अभ्यासाबरोबर खेळही महत्वाचं आहे. ऑनलाईन अरे रे वा माझ्या फोनवर काय आलंय? बघू काय नसतं त्याला? हा आमचा आत्मा नाही. हे आम्ही मुळीच सहन करणार नाही. आम्ही मोर्चे काढू, आंदोलन करू. बोला रे. वा माझ्या फोनवर काय आलंय? काय मेसेज आलाय? आमचा आत्मा नाही. हे आम्ही मुळीच सहन करणार नाही. आम्ही मोर्चे काढू. बोला रे. शौर्य, काय झालं? आमच्या भावना तुम्हाला करू, मोर्चा काढू, आंदोलन करू. बोला रे. थांबा. काय झालं? मला काय माहित? विश्वजित बच्चा. विश्वजित काय रे? काय झालं? मला काय माहित? राजवर्धनला विचार. राजवर्धन काय रे? काय झालं? माझ्या फोनवर भावना दुखवणारी पोस्ट आल्या. ती तुम्ही बघितली का? नाही. वाचली का? नाही. खात्री केली का? नाही. अरे मित्रा, आणि खोट्या गोष्टी पटकन पसरतात. त्यामुळे तोडफोड होते, माणसांना मारलं जातं. यात आपलंच नुकसान. खात्री करा, मागच व्यक्त व्हा. ऑनलाईन दिलाय. ऑनलाईन दिलाय. ऑनलाईन दिलाय. ऑनलाईन. अरे टीव्हीवरती मॅच का लावलेस? रामायण लाव. मला टीव्हीवरती सायंकाळच्या वेळेस रामायण बघायचं आहे. अगं आई, आज भारत पाकिस्तान मॅच आहे. आज महत्वाची मॅच आहे. मी टीव्हीवर मॅचच बघणार आज. आता आम्ही म्हाताऱ्या माणसांनी काय टीव्हीवरती मॅच बघायचं काय? आम्हाला काय कळतं त्या मॅच मधलं? रामायण लाव लवकर. ना आज मॅचच बघायची. रामायण लाव. रामायण. आज मला रामायणच बघायचं टीव्हीवरती. ना मॅचच बघायची. आज भारत पाकिस्तान मॅच आहे. आज टीव्हीवरती मॅच रामायणच लागली. मॅचच. मॅच काय बघायला? सिरियल लावा. आज सासूसुनेची भांडण आहेत मस्तपैकी. बघायला मज्जा येणार. मॅच बघणार आहे. भारत पाकिस्तान. आज टीव्हीवरती रामायणच बघायची. आज टीव्हीवरती रामायणच बघायची. नाही, नाही, आज टीव्हीवरती रामायणच बघायची. आज टीव्हीवरती. आजी, तुझं काय आहे? मला टीव्हीवरती रामायण बघायचंय. एवढंच ना, तुझ्या मोबाईलवरती पण रामायण लागतंच की. कसं? तुझा मोबाईल दे बरं. बाबा, तुमचं काय आहे? मला टीव्हीवरती मॅच बघायची आहे. एवढंच ना, तुमच्या मोबाईलवरती पण मॅच लागतेच की. ते कसं? तुमचा मोबाईल द्या बरं. धर. आई, तुझं काय आहे? मला सिरियल बघायचे. अगं, तुझ्या मोबाईलवरती पण सिरियल लागतेच की. ते कसं? तुझा मोबाईल दे बरं. हे घे. धर. खुश. ही सारी दुनिया तर मोबाईल मध्ये गुंतली. आता मी माझा मोबाईल काढून कार्टून बघत बसते. ऑनलाईन लाईन. ऑनलाईन लाईन. ऑनलाईन लाईन. ऑनलाईन लाईन. ऑनलाईन लाईन. ऑनलाईन दिलाय. शाबास मित्रा, कुस्तीची क्लास तू. आता सगळं गाव येते मग तुझ्या स्वागताला. सगळं गावात मग तुझी प्लेट्स लावायचं, मिरवणूक काढायची. ते नव्ह, अजूनही कसं कोण आलेलं नाही. येतील, थांब जरा. सर
फोटो कोण आहे हो? बोला की बलवान. कोण आहे हो? मोठ्या पिक्चरचा हिरो आहे काय? नाही. मग मोठा उद्योगपती आहे काय? नाही. मग मोठा खेळाडू आहे काय? नाही. मग कोण आहे हो? एवढी मोठी कुस्ती जिंकून आलोय मी. तू कुस्ती जिंकून मला रील स्टार आहे रील स्टार. 100 फॉलोअर्स आहेत त्याचे. फीस कमाई 1 लाख रुपये घेते. आणि रील स्टार बिग बॉस असतात. लक्षात ठेव. अरे मी एवढी मोठी कुस्ती जिंकून आलोय कुणाला पण डोसके देतात कष्टाची काय किंमतच राहिली नाही बघ. ऑनलाईन नाही ऑनलाईन 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 मम्मी अरे मम्मी कुठं आहेस? लवकर या. अरे काय झालं दंगा करायला कशाला दंगा करतोयस? मला कंटाळा आलाय. कंटाळायला काय झालंय तुला? मला काय माहित नाही तर मला कंटाळा आलाय. अरे पण कंटाळा येण्याचं कारण तरी काय? मला काय माहित नाही मला कंटाळा आलाय. मोबाईल नाही कंटाळा जातोय. मोबाईल बिबाईल काय नाही गुपचूप एका कोपऱ्यात बस. नाही मोबाईल दे. अरे बाबा थांब हे घे मोबाईल आणि गुपचूप बस एका कोपऱ्यात. कोण आहे का घरात? ताई बाळा मम्मी कुठे आहे? अरे आम्ही तुझ्याशी बोलतोय. अभ्यास केलास का? अगं हा तर काय बोलतच नाहीये. थांब बघूया कसं बोलत नाही. मला मोबाईल दे. गप्पे नाही देणार. मोबाईल दे. मला मोबाईल दे. ताई मला मोबाईल दे. अरे थांबा काय झालंय त्यांच्या पाठी का लागलायस तू? मला मोबाईल घेतला. बाई मोबाईल द्या आधी कार्टाचा. कार्ट मोबाईल दिल्याशिवाय शांतच बसत नाही. वैताग आणला नसता या कार्टाने तरी. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. मोबाईल बनलाय जीवनातील एक अविभाज्य घटक. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. आम्हा सर्वांना लागली आहे त्याची चटक. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. पुस्तकांची आणि आपली तिथली जोडी. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. आम्हा सर्वांना लागली मोबाईलचीच गोडी. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. मोबाईल बनलाय जीवनाची एक कथा. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. तशीच पडली तुकारामांची गाथा. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. मोबाईल पासून खूप लांब राहा. 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 ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन बिलाय. ऑनलाईन. भाजी लसूण मिरची कोथिंबिरी अवधी व्यापली पंढरी. सौतामाने केला मला विठ्ठल पायी गोविंदरा. मित्रांनो हे आपले सावतामाळ. बाळासाहेब येथील रजेगावची कोल्हापूर जिल्ह्यातील ही व्यक्ती. सावतामाळ गेला सणापासूनच विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झाले. फळे फुले भाज्या पिकवण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. आमची माळे याची जात शेत लावू बघायचं असे ते एका अभंगात म्हणतात. ऐक जीवनात आपली नित्य नियमाची कर्तव्य पार पाडत असताना काया वाचा मने ईश्वर भक्ती करता येते.
आणि हा अधिकार आपल्या सर्वांना आहे हे संत सावतामाईने दाखवून दिले आहे. बहीण भावांचा अतूट प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण ही आपल्या भावाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी घेते. पण आत्ताच्या काळात बहीण ही सक्षम होऊन आपल्या भावाच्या रक्षणाची जबाबदारी घेताना दिसते. एक राखी सीमेवरील जवानांसाठी देऊनही आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. अशा पवित्र बंधनाचे गाणे घेऊन येत आहेत आपल्या प्रशालेचे विद्यार्थी. भैया मुझे बहुत भूख लग रही है भैया. मेरा पेट बहुत ज़्यादा दुख रहा है. मुझे कुछ अजीब सा लग रहा है भैया. हाँ मैं हूँ ना यहाँ पे. मैं अभी खाना लेके आता हूँ. मेरी बेटी को भूख लगी है, मैं अभी लेके आता हूँ. मुझे एक पीरियड में प्लीज मुझे एक पेन लो. दबा गया. मुझे एक पीरियड में प्लीज मुझे एक पेन लो. 2 रुपए में दे रहे हो तो लेता हूँ. आसमान को ज़मीन ये ज़रूरी नहीं. जाने रंग से दूर था जब करीब तू था. एक जन्नत सा था ये जहां. रोशन है ये राजा ओ भैया खुशियाँ का मेरे भैया खुशियाँ का भैया ओ भैया था बचपन कितना सुहाना जो धन मिलके मचाते रौनक खूब चमकती जो खुशियाँ साथ मनाते था बचपन कितना सुहाना जो धन मिलके मचाते रौनक खूब चमकती जो खुशियाँ साथ मनाते. अब तो वक्त ने दूरी बढ़ा दी ये राखी तेरी नाक से आती. हाँ पहले जैसे अब त्योहार का. किस्मत से ज्यादा वक्त से पहले कुछ नहीं होगा भैया. मेरी आपकी और इन 3 लड़कियों की किस्मत में कुछ कमी है. तेरी किस्मत में कमी नहीं है. मेरी इन बेखातों की किस्मत में कमी है. तो बेटा मेरा हीरा है. इन लड़के वालों की किस्मत का तेरी नहीं. पर भैया कैसे होगा? जैसे तैसे मेरे नहीं जगह हो भी जाए तब भी और 3 हैं तुम्हारे मुझे. तुझे पता माँ क्या कहती थी? कहती थी बेटियों की शादी कराने के लिए महादेव भगवान खुद आते हैं. जिस राम ने चोंच दिए वही दाना मिलेगा. तू क्यों इतना सोचती है? तू पागल.
जताए, किस्मत से मिलती बहना भाई का मान बढ़ाए। ओ बहना बहना मेरी, इस कलाई की तू शान है। ओ बहना बहना मेरी, इस कलाई की तू शान है। अरे आओ लाला आओ भाई, अगले महीने की 27 तारीख को तुम्हारी बेटी का ब्याह। अच्छा तैयारियां करो। मेहंदी लगी थी, दुल्हन सजी थी, मेहंदी लगेगी, दुल्हन सजेगी। आंसू छुपा के तेरा भाई हंसेगा, डोली को कांधा देगा और ये कहेगा, तेरे साथ हूँ मैं, तेरे साथ हूँ मैं, तेरे साथ हूँ मैं, तेरे साथ हूँ मैं। तेरी शादी को क्यों? भैया कहाँ से लाए अपने देश के पैसे? वो मैंने झूठ तो बिल्कुल भी मत बोलना। हाँ, दुकान के लिए। हे भगवान, मेरे दहेज के लिए आपने ये किया, इन दिनों के लिए क्या करोगे? दो कैंडी, एक बीच में। होश था ना कोई, ना था ठिकाना, खेलते सभी झूठ था ज़माना। फर्क था ना कोई, ना कोई दूरी, रोने का हंसने का एक था बहाना। कागज पे चला मेरा, तुझसे बनाते तुम, चेहरे पे टेढ़ी मेरी आंखें लगा दे तुम। मैं भागता हूँ फिर आके तो छूए, चौखट पे तेरी खातिर डालूंगा झूले। तेरे साथ हूँ मैं, तेरे साथ हूँ मैं, तेरे साथ हूँ मैं, तेरे साथ हूँ मैं। बेटा तुम लोग ना बच्चन को कह देना लड़ियाँ लगवाने के लिए, और यहाँ लगवाना आंगन में, यूं सीधे सीधे लगाना। और फूलों के लिए चंदू को बोल देना पंजाब स्वीट से बेटा मिठाई मंगवा देना। लाला जी आप इतनी टेंशन क्यों ले रहे हो, सब हो जाएगा आराम से। शादी के बाद गायत्री की पहली राखी है, अच्छे से करना। कच्चे धागों का ये रिश्ता बन जाता है बचपन से, मरते दम तक साथ निभाए, बंध के रक्षा बंधन से। धागों से बांधा एहसास दिल के रिश्ते का, रिश्ता ये अपना रब की रुबाई। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। मैं रहूं ना मैं तेरे बिना, तू रहे ना तू मेरे बिना। हेलो हेलो, आपकी बहन घर पे खुदकुशी की अब जल्दी
तुझे का साथ कभी ना छोड़ेंगे, अपना तो सदियों जन्मों का नाता है। जान से जान को कौन जुदा कर पाता है। इस दरिया का नहीं कोई किनारा सनम, नहीं कोई किनारा सनम। अरे फ्रिज चाहिए भाई, ये 300 लीटर का डबल डोर वाला। अरे आप शुक्रिया, अरे खून की रखा था आपकी बहन का इन लोगों ने मान कर। भाई साहब, मैंने कितनी बार उससे कहा कि तू बता दे सब कुछ अपने भाई को। पता क्या बोली कि भाभी, मेरे भाई ने बहुत झेला है मेरी वजह से, कमर टूट गई उसकी मेरा दहेज छोड़ते छोड़ते। किस मुंह से बोलूंगी उसको? उसे कह रहे थे अगर फ्रिज नहीं आया ना तो राखी बांधने नहीं जाने देंगे। क्या लिया फिर? तोड़ने से भी ना टूटे, ऐसा रिश्ता होता है। कि जो कभी तोड़ने से भी ना टूटे, ऐसा रिश्ता होता है। जो दूर रहकर भी कभी प्यार कम ना हो, वो बस एक भाई बहन का ही रिश्ता होता है। और जो हर एक बुरे वक्त में, हर एक मुसीबत में साथ देना, वो भाई अपनी बहन के लिए एक फरिश्ता होता है।